नमस्कार, मी कीर्ती गायकवाड. स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये. चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी. वाडा बंदच्या भूमिपुत्र संघटनेच्या हाकेला व्यापारी व जनतेने दिला चांगला प्रतिसाद. वाडा नगरपंचायत स्थापन होऊन शहराच्या विकासासाठी विकास निधी म्हणून मंजूर होऊनही त्याची अंमलबजावणी ही नगरपंचायतमध्ये होत असताना त्या माध्यमातून ठेकेदारांची मक्तेदारी व कामाच्या निकृष्ट दर्जाची उजळणी मांडून वाडा नगरपंचायतमध्ये होणाऱ्या भ्रष्ट कारभाराला वाचा फोडण्याच्या उद्देशाने तसेच जनतेपर्यंत हा गचाळ कारभार पोहोचण्याच्या उद्देशाने भूमिपुत्र संघटनेने वाडा बंदची हाक दिली होती आणि याला व्यापारी संघटनेने तसेच जनतेने सुद्धा चांगला प्रतिसाद देऊन संघटनेच्या माध्यमातून भास्कर दळवी यांनी आपली भूमिका नगरपंचायत मध्ये मुख्याधिकारी यांच्यासमोर स्पष्ट केली. जसे की पिण्याचे स्वच्छ पाण्याचे पाणी, चांगले रस्ते, चांगले आरोग्य सेवा, शिक्षण व्यवस्था, स्वच्छता, सुरक्षितता यांसारखे मूलभूत अधिकारही मिळालेच पाहिजेत. मुख्याधिकाऱ्यांनी सदर विषयाची दखल घेऊन त्यावर योग्य उपाययोजना करून दोषींवर कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले. तरीही सध्याच्या परिस्थितीत वाडा नगरपंचायतमध्ये ठेकेदार, प्रशासकीय कर्मचारी व पुढारी तसेच नेते यांच्या भ्रष्ट युतीतून कारभार सुरूच असून वाडा शहरातील नागरिक जनता यातून खूप त्रास सहन करत असून या संघटनेने उचललेले पाऊल नक्कीच वाडा शहरातील जनतेला आशादायक दिशा नेते की भ्रष्ट युतीपुढे कमकुवत होते हे येणाऱ्या काळात दिसेलच. वार्ताहर इंडिया न्यूज 28 साठी प्रणय प्रभाकर पाटील, पालघर जिल्हा ब्युरो चीफ यांची रिपोर्ट.